तालुक्यातील अणदूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दर्पण दिनाचे औचित्य साधून येथील प्रभात मंडळाच्या सभागृहामध्ये स्वातंत्र्य सैनिक पुत्र सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष स्वामी यांच्या हस्ते अणदूर शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी अणदूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार स्वामी हे होते, तर व्यासपीठावर अणदूरचे सरपंच रामचंद्र अधुरे, उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार, प्रभात मंडळाचे अध्यक्ष महादेव मुळे, नळदुर्गचे नगरसेवक विजयप्पा धरणे, अणदूर शहर भाजपाचे अध्यक्ष दीपक घोडके, लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉक्टर सूरज शेख, ग्रामपंचायत सदस्या अनुसया कांबळे यांची उपस्थिती होती। तर प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचा अणदूर शहर पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। पत्रकार संघाच्या वतीने दीपावली निमित्त राबवण्यात आलेल्या गडकिल्ला स्पर्धेचे पारितोषिक वितरण देखील या प्रसंगी करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ कबाडे यांनी तर सूत्रसंचालन प्रवीण गुरव यांनी केले। कार्यक्रमास महादेवप्पा आलुरे, मारुती खोबरे गुरुजी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कल्याणी मुळे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी फुगे, गोलाई ग्रुपचे करबसप्पा धमुरे, राजेश देवसिंगकर, प्रभात मंडळाचे सर्व सदस्य, जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, जवाहर महाविद्यालयाचे उपप्राचार्य मदिनाथ लंगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य जयश्री स्वामी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अणदूर शहर पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर।